परंतु आम्हाला त्याचा काही कायदा लागेल, तुम्ही अधिकून दाखवा, आम्हाला त्याला महसूल कायदा दाखवा, आम्हाला मान्य आहे ना. नाही त्याचं तुम्ही 2 सप्टेंबरपर्यंत 2 सप्टेंबर तुम्ही काय आमचं म्हणणं त्याचं की 23 मध्ये जे असं घडलं ते आता 26 मध्ये कसं राहणार? सोलापूर संबंधित पटोरे विचारा त्यामुळे तू आता किती टाकलेला आहे हे हरामखोरी कोणी केली मला त्याचा अधिकार काय आहे की तुम्ही हे जर एवढं टाकलं तर तुमचं याच्यात नाही तेवढं टाकलं तुम्ही काय एक झाले का कोणत्या शेतकऱ्याला हे झालेला ना काय करायचं सांगून पाहिजे ना सगळ्या वस्ती आम्ही त्या ग्रामसेवक तुमच्या तक्रारी तुम्ही नाहीतरी मी 30 तारखेपासून कोणता पाऊस पुरणगाव खुर्दले हे तरोडा खुर्द इतर 15,000 पोलीस टाकेल शेतकऱ्याचे हे सगळं माहिती आहे. सगळे वेगवेगळे कर्मचारी कॉम्बिनेशन लोकांना तुम्ही ते प्रसिद्ध करायच्या पहिले पंचनामे लगन करा हे करा आणि मग याच्या प्रसिद्ध करा.
जळगाव जामोद तालुक्यात 31 जुलै रोजी प्रचंड असा महापूर आला होता आणि त्या महापुरामुळे हजारो हेक्टर शेती गेली होती आणि त्या संदर्भात पंचनामे सुद्धा सुरू होते. ग्रामसेवक, पटवारी आणि कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश हे तहसील कार्यालयाने महसूल विभागाने दिले होते असे सांगण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ग्रामसेवक, पटवारी, कृषी सहाय्यक यांनी असा समज निर्माण केला की 20 पेक्षा जास्त शेती हे घटलेली असेल तर ते पोट खराब वर्गामध्ये जाईल आणि 20 पेक्षा कमी असेल तर ते पोट खराब वर्गामध्ये जाणार नाही. ह्या अफवा त्यांनी पसरवलेल्या आहेत असं महसूल विभाग आता सांगत आहे. आम्ही 31 ऑगस्ट रोजी आंदोलन टाकलेले आहे आणि 2 सप्टेंबर रोजी आम्ही देहत्याग आंदोलन करणार आहोत असं आम्ही अल्टिमेटम या महसूल विभागाला दिलेला आहे. परंतु आज चर्चेसाठी माननीय तहसीलदार यांनी बोलवले होते, परंतु तहसीलदार महोदय आज उपस्थित राहिलेले नाही. म्हणून नायब तहसीलदार किटे साहेब यांनी त्यांची धुरा सांभाळलेली आहे. आज त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की असे कुठलेही आम्ही आदेश दिलेले नाही, कुठलेही ग्रामसेवक, पटवारी, कृषी सहाय्यक यांना आदेश दिलेले नाही की त्यांनी पोट खराब वर्गाची भीती दाखवून असा संभ्रम या ठिकाणी निर्माण करून असे कुठलीही भीती शेतकऱ्यांच्या मनात पसरवू नये असे त्यांनी सांगितलेलं आहे. असा कुठलाही आदेश आम्ही त्या ठिकाणी दिलेला नाही. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावे. परंतु शेतकऱ्यांनी भीतीपोटी त्यांच्या पंचनाम्यात कोणी 15 आळ टाकलेले आहेत, कोणी 20 आळ टाकलेले आहेत, अशा पद्धतीचे पंचनामे झालेले आहेत. आज त्यांच्यासोबत चर्चा झाली, त्यांनी सांगितलेलं आहे की असा संभ्रम जर कोणी पसरवत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई होईल. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की कुठल्याही ग्रामसेवक, पटवारी आणि कृषी सहाय्यक यांनी जर असा संभ्रम पसरवला असेल आणि पंचनाम्यात जर 20 पेक्षा जर घडून टाकलेला असेल तर त्यांच्यावर गुन्हे हे दाखल करण्यात येतील. अशा पद्धतीची भूमिका आज शेतकऱ्यांच्या वतीने घेण्यात येत आहे.